नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपले शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा काळाबद्दल बोलणार आहोत जेव्हा एक मोठं संध साम्राज्य कोसळतं. म्हणजे मौर्य साम्राज्यासारखी सत्ता जेव्हा संपते तेव्हा काय होतं, कोण नवीन लोक पुढे येतात. बरोबर. आणि ही जी पोकळी निर्माण होते ना, ती भरून काढायला अनेक जण पुढे येतात. आज आपण मुख्यत्वे 2 महत्त्वाच्या राजवंशांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. एक उत्तरेकडील शृंग राजवंश आणि दुसरा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा म्हणजे दक्षिणेकडील सातवाहन राजवंश. आणि यासाठी आपण इयत्ता 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकातले काही अंश वापरणार आहोत, बरोबर? हो. त्या आधारे आपण या काळातल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया. मौर्य साम्राज्याच्या शेवटानंतर नेमकं काय झालं? तर सुरुवात करूया शेवटच्या मौर्य सम्राटापासून, बृहद्रथ. त्याच्यानंतर मग मगधच्या गादीवर कोण आलं? बृहद्रथानंतर त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग हा गादीवर आला आणि तिथून शुंग घराण्याची स्थापना झाली. अच्छा, म्हणजे सेनापतीनेच सत्ता मिळवली. हो. आणि या साम्राज्याचा विस्तार पण मोठा होता. पूर्वेला मगधपासून ते पश्चिमेला सियालकोट म्हणजे पंजाबपर्यंत आणि उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला विदर्भापर्यंत. बापरे, म्हणजे जवळजवळ मौर्य साम्राज्य इतकाच विस्तार. जवळपास. पाटलीपुत्र तर मुख्य राजधानी होतीच, पण पुष्यमित्राने एक हुशारी केली. त्याने विदिशा इथे दुसरी राजधानी स्थापन केली. एक स्ट्रॅटेजिक मूव्ह होता तो. आणि पुष्यमित्र शुंगाची सगळ्यात मोठी कामगिरी कोणती मानली जाते? त्याने ग्रीक राजा डेमेट्रियसचं आक्रमण परतवून लावलं. हे खूप मोठं यश होतं. आणि याचा उल्लेख साहित्यात पण आहे, नाही का? अगदी. महाकवी कालिदासाने त्यांच्या मालविकाग्निमित्र या प्रसिद्ध नाटकात या पराभवाचा उल्लेख केला आहे. म्हणजे बघा, इतिहास आणि साहित्य कसे एकमेकांशी जोडलेले आहेत. हो. आणि त्याने अश्वमेध यज्ञही पुन्हा सुरू केला. हे खूप महत्वाचं आहे. हो ना. विचार करा, मौर्य काळात विशेषतः अशोकाच्या धोरणांमुळे यज्ञ परंपरा जवळजवळ बंद पडली होती. पुष्यमित्राने ती पुनरुज्जीवित केली. म्हणजे हे फक्त एक धार्मिक कार्य नव्हतं, तर एक राजकीय विधान होतं. अगदी बरोबर. एक प्रकारे वैदिक परंपरेचं पुनरुज्जीवन होतं ते. आणि याच काळात, शुंग काळात, सांस्कृतिक विकासही खूप झाला. जसं की पतंजलींनी पाणिनीच्या अष्टाध्यायीवर महाभाष्य हा ग्रंथ लिहिला. काही अभ्यासकांच्या मते याच काळात मनुस्मृतीची निर्मिती झाली असंही मानलं जातं. अच्छा. इतकंच नाही तर महाभारतातही याच काळात बरीच भर घातली गेली असं काही जण मानतात. आणि कलेच्या क्षेत्रात काही योगदान होतं शुंगांचं? कलेच्या क्षेत्रातही त्यांचं काम खूप महत्वाचं आहे. सांची आणि भारूत इथले स्तूप किंवा बेसेनगर म्हणजे विदिशा इथला हेलिओडोरसने उभारलेला गरुडस्तंभ. हो, गरुडस्तंभ. ही सगळी शुंगकालीन कलेची उत्तम उदाहरणं आहेत. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे या काळातल्या शिल्पकलेत सामान्य लोकांच्या जीवनाचं प्रतिबिंब जास्त स्पष्टपणे दिसायला लागतं. खूपच रंजक आहे हे. मग या घराण्याचा शेवट कसा झाला? इतकं महत्वाचं घराणं होतं हे. याचं उत्तर आपल्याला बाणमट्टाच्या हर्षचरित ग्रंथात मिळतं. अच्छा. शेवटचा राजा होता देवभूती. तो खूप विलासी होता आणि त्याचाच मंत्री वासुदेव याने त्याला ठार मारून कण्व घराण्याची सत्ता स्थापन केली. म्हणजे जिथून सुरुवात झाली तिथेच शेवट झाला. एका सेनापतीने सुरू केलेलं साम्राज्य एका मंत्र्याने संपवलं. अगदी. तर उत्तरेत हे सगळं सुरू असताना दक्षिणेत, विशेषतः आपल्या महाराष्ट्रात कोणती सत्ता उदयास येत होती? दक्षिणेत सातवाहन घराण्याची सत्ता उदयास आली आणि महाराष्ट्रातली ही सगळ्यात प्राचीन पहिली ज्ञात राजसत्ता मानली जाते. अच्छा, पहिली ज्ञात राजसत्ता. हो. त्यांची सत्ता सुरुवातीला नाशिक, पुणे, औरंगाबाद या परिसरात स्थापन झाली आणि नंतर महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक अशा मोठ्या प्रदेशावर पसरली. आणि राजधानी? राजधानी होती प्रतिष्ठान, म्हणजे आपलं आजचं पैठण. या घराण्यातले महत्वाचे राजे कोण होते? जुन्नरजवळ नाणेघाट आहे ना, हो. तिथल्या शिलालेखात पहिला राजा सिमुक किंवा शिमुक याचा उल्लेख येतो. त्यानंतर सातकर्णी, हाल, यज्ञश्री सातकर्णी आणि या घराण्यातला सर्वश्रेष्ठ राजा गौतमीपुत्र सातकर्णी. गौतमीपुत्र सातकर्णी या नावावरच आपण थोडं जास्त बोलूया. काय विशेष आहे त्याच्याबद्दल? गौतमीपुत्र सातकर्णीने सातवाहनांची गेलेली प्रतिष्ठा परत मिळवली. त्याने शक राजांवर एक मोठा निर्णायक विजय मिळवला. आणि याची माहिती कुठून मिळते? त्याची आई गौतमी बलश्री हिच्या नाशिक येथील शिलालेखात त्याच्या पराक्रमाचं वर्णन आहे. काय म्हटलंय त्या शिलालेखात? त्यात गौतमीपुत्राचा गौरव करणाऱ्या काही पदव्या आहेत, जसं की शक पल्लव निसूदन. शक पल्लव निसूदन म्हणजे? म्हणजे शक
पल्लव आणि ग्रीक यांचा नाश करणारा. मग सातवाहन कुल यश प्रतिष्ठापन कर. म्हणजे सातवाहन कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा. बरोबर. आणि सगळ्यात प्रभावी पदवी म्हणजे त्रिसमुद्र तोयपीत वाहन. त्रिसमुद्र तोयपीत वाहन, ज्याचे घोडे 3 समुद्रांचं पाणी प्यायले आहेत. काय कल्पना आहे. हो ना. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर यावरून त्याच्या साम्राज्याचा विस्तार लक्षात येतो. पण या विजयाचा काही ठोस पुरावा आहे का, की हा फक्त काव्यात्मक गौरव आहे. नाही, ठोस पुरावा आहे. नाशिक जिल्ह्यात जोगळटेंबी इथे नाण्यांचा एक मोठा साठा मिळालाय. अच्छा. तिथे शक राजा नहपान याच्या नाण्यांवर गौतमीपुत्राने स्वतःच्या मुद्रा पुन्हा उमटवलेल्या दिसतात. अरे वा. म्हणजे नहपानला हरवून त्याच्याच नाण्यांवर स्वतःचा शिक्का मारला. यावरून विजयसिद्धच होतो. अगदी. यापेक्षा मोठा पुरावा असूच शकत नाही. आणि सातवाहन राजे आपल्या नावाआधी आईचं नाव लावत असत. हे पण एक वैशिष्ट्य आहे, नाही का. हो, हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठीपुत्र पुळुमावी हे त्या काळात स्त्रियांना किती आदर होता याचं द्योतक असू शकतं. बरोबर. तर एवढ्या मोठ्या साम्राज्याचा कारभार कसा चालत होता. त्यांची प्रशासन व्यवस्था कशी होती. त्यांनी राज्याची विभागणी छोट्या प्रांतांमध्ये केली होती. हो. आणि त्यावर अमात्य, महाभोज असे मुलकी अधिकारी नेमलेले होते. आणि लष्करी अधिकारी. लष्करी अधिकाऱ्याला महासेनापती म्हणत असत. आणि सगळ्यात लहान घटक होता ग्राम म्हणजे गाव. त्या काळातला व्यापार कसा होता. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथाचा उल्लेख आहे आपल्या पुस्तकात. सातवाहन काळात उद्योग आणि व्यापाराची प्रचंड वाढ झाली. विशेषतः रोमशी असलेला व्यापार खूपच वाढला होता. आणि व्यापाराची मुख्य केंद्र कोणती होती. प्रतिष्ठान म्हणजे पैठण आणि तगर म्हणजे आजचं तेर ही 2 मोठी केंद्र होती. त्या पेरिप्लस ग्रंथात काय लिहिलं याबद्दल. त्या ग्रंथानुसार तगरमधून सुती कापड आणि मलमल निर्यात होत असे. म्हणजे ते वस्त्रोद्योगाचं एक मोठं केंद्र होतं. आणि हा सगळा माल सोपारा, कल्याण, भरूच यांसारख्या महत्वाच्या बंदरांमधून जायचा. इथे आपल्याला मिळालेल्या नाण्याच्या चित्राचा संदर्भ लागतोय. त्या चित्रात जहाजाचं चित्र आहे. अगदी बरोबर. ते राजा पुळुमावीच्या काळातलं नाणं आहे. आणि त्यावरील जहाजाचं चित्र हे त्यांच्या सागरी व्यापाराचं आणि नौदलाच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. आणि नाणेघाटाचा उल्लेख तो एक व्यापारी मार्ग होता, बरोबर. हो. नाणेघाट हा जुन्नर आणि कोकण यांना जोडणारा एक महत्वाचा प्राचीन व्यापारी मार्ग होता. अच्छा. तिथे जकात गोळा करण्यासाठी खोदलेला एक मोठा दगडी रांजण आजही बघायला मिळतो. कमाल आहे. म्हणजे त्या काळात इतकी संघटित व्यवस्था होती. हो. आता साहित्याकडे वळूया. साहित्याच्या क्षेत्रात सातवाहनांचं काय योगदान आहे. सातवाहन राजांनी प्राकृत भाषेला आणि साहित्याला खूप प्रोत्साहन दिलं. राजा हाल याने गाथा सप्तशती नावाच्या प्राकृत काव्यग्रंथाचं संपादन केलं. गाथा सप्तशती. हो. हा महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतला पहिला ग्रंथ मानला जातो. आणि त्यात तत्कालीन समाज जीवनाचं सुंदर प्रतिबिंब दिसतं. आणि त्याचा मंत्री गुणाढ्य. हो. गुणाढ्यने पैशांची प्राकृत भाषेत बृहत्कथा हा ग्रंथ लिहिला होता. आणि स्थापत्यकला. कार्ले इथल्या चैत्यगृहाचं चित्र खूपच भव्य दिसतं. सातवाहन काळात भाजे, कार्ले, नाशिक इथे डोंगर कोरून विहार आणि चैत्यगृह बनवली गेली. आणि कार्ले येथील चैत्यगृह तर भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. हो, खरंच. इतकंच नाही तर अजिंठा येथील 9 आणि 10 क्रमांकाच्या लेण्यांमधली जी सगळ्यात प्राचीन भारतीय चित्रकला आहे ती सुद्धा याच काळातली आहे. म्हणजे कला आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी मोठं काम केलं. त्या काळातला समाज कसा होता. समाजात 4 वर्ण अस्तित्वात होते आणि जातीय व्यवस्था अधिक घट्ट झाली होती. आणि समाजाचे वर्ग कसे होते. समाजाचे साधारणपणे 4 वर्ग होते. पहिला वर्ग होता महाभोज, महासेनापती यांसारख्या उच्च अधिकाऱ्यांचा. दुसऱ्या वर्गात व्यापारी, श्रेष्ठी यांचा समावेश होता. तिसऱ्या वर्गात वैद्य, शेतकरी, सोनार असे लोक होते. आणि चौथ्या वर्गात सुतार, माळी, लोहार. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळातली समाजव्यवस्था बाहेरून आलेल्या लोकांना सामावून घेण्याइतकी लवचिक होती. शक, पल्लव, कुशाण. अच्छा. म्हणजे परकीय लोकांना त्यांनी सामावून घेतलं. हो. हे लोक लवकरच भारतीय समाजात मिसळून गेले. ही एक खूप मोठी गोष्ट होती. तर या सगळ्यातून आपण काय शिकतो की मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर भारतामध्ये विशेषतः दख्खनच्या पठारावर सातवाहनांसारख्या शक्तिशाली प्रादेशिक सत्तांचा उदय झाला. हो. आणि त्यांनी केवळ राजकीयच नाही तर एक मोठा सांस्कृतिक आणि आर्थिक वारसाही निर्माण केला. तर आज आपण शुंग
आणि सातवाहन या 2 महत्त्वाच्या राजवंशाबद्दल सविस्तर चर्चा केली. मौर्योत्तर काळात भारताचं राजकीय चित्र कसं बदललं हे आपण पाहिलं. विशेषतः सातवाहनांनी त्यांनी महाराष्ट्राच्या आणि दक्षिण भारताच्या इतिहासाचा पाया रचला असं म्हणायला हरकत नाही. त्यांचा व्यापार, त्यांची कला, त्यांची सामाजिक रचना या सगळ्याचा खूप दूरगामी परिणाम झाला. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न कोणता? तो असा की सातवाहन समाजाने परकीय आक्रमकांना सामावून घेतलं हे आपण पाहिलं. हो, विचार मनात ठेवण्यासारखा आहे की व्यापार आणि संघर्ष या दोन्ही मार्गांनी सतत होणाऱ्या या सांस्कृतिक देवाणघेवाणीने आणि या सामावून घेण्याच्या प्रक्रियेने दख्खनच्या प्रदेशाची जी एक वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण झाली, तिचं स्वरूप नेमकं कसं असेल आणि तिचा प्रभाव आजही आपल्यावर दिसतो का? नक्कीच यावर विचार करायला हवा.